नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही व्हिडिओची वाट बघत आहात मलाही माहिती आहे. पण मी गावावरून घरी आली आणि त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे, घरी आल्यानंतर ना किती कपडे, सगळ्यात मोठा प्रश्न कपड्यांचा असतो. आणि त्यानंतर ना आमच्याकडचं इंटरनेट बंद झालेलं, तर मला म्हणजे व्हिडिओ अपलोडच करता येत नव्हता. तर हे सगळे आता एक दोन व्हिडिओ जे येतील ते पुण्याचेच येतील. छान असं संध्याकाळ झालेली होती आणि वरून इतकं सुंदर निसर्गरम्य दृश्य दिसत होतं. झाडं होती, उन्हाळ्यामुळे थोडीशी झाडं सुकली होती, पण आजूबाजूला गॅलरीत पण छान झाडं होती. आणि दूरवर उंचच उंच अशा बिल्डिंग, आणि विमाननगर तिथून जवळ आहे म्हणून ना खूप सारे विमानांचा आवाज. गॅलरीतून भाचीची शाळा दिसते, म्हणजे त्यांच्या कॅम्पसमध्ये शाळा आहे. अशा 13 बिल्डिंग आहेत आणि बाकीचे रो हाऊस, रो बंगलो, नंतर बाजूला पण कॅम्पसमध्ये वेगळ्या बिल्डिंग आहेत. पण यांच्या भागामध्ये 13 बिल्डिंग एकत्र करून मस्तच असे बाजार भरलेले असतात. एरियाप्रमाणे अशा 5-6 बिल्डिंगप्रमाणे रोज बाजार भरतो. मला हे खूप भारी वाटलं की बाहेर जाण्याचं जास्त काम पडत नाही. मेडिकल्स आहेत, नंतर शॉप्स आहेत. हे पण मला आवडलं की जेणेकरून ना इमर्जन्सीला आपल्याला बऱ्याचदा बाहेर जावं लागतं, लांब जावं लागतं, म्हणून मग ना असं जवळ पाहिजे. नंतर आम्ही इकडे आलो होतो, आईच्या मैत्रिणीकडे चाललो होतो, तर इकडे सगळे बंगले होते. आईन त्यांच्याच बिल्डिंगपासून 2 मिनटाच्या अंतरावरती बॅक साईडला, म्हणजे बाजूलाच आहेत. आम्हाला असं वाटत होतं, अरे आपलं तरी एखादं घर इथे असावं, किती छान मस्तच. म्हणजे पुण्यात असू द्या, कुठेही असू द्या घर, पण ते जे आजूबाजूचं बांधलेलं होतं ना, आणि छान अशी गल्ली होती, मुलांना खेळता येईल, आपण चेअर टाकून पण बसू, पाहुणे आले तरी बसता येईल, किंवा मैत्रिणी पण बसू शकतो. इतकं छान होतं आजूबाजूचं. मी शूटिंग करत होती, पण सगळे माझ्याकडे बघत होते, म्हणून मग मी जरा थांबवलं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आपल्या तुळशीबागेमध्ये. तर तुळशीबागेमध्ये माझ्या म्हणजे बहिणीला पूर्वी सगळ्यात आधी आम्ही जिथून देवांचे कपडे घेतले होते ना, त्या दुकानात गेलो. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सुगंधी काहीतरी नावाचं आहे, तर त्याचं म्हणजे दुकान दाखवलेलं आहे. तिथे गेलेलो. नंतर तिथून ना बहिणीनेच इंस्टाग्राम रीलवरती साड्यांचं शॉप बघितलं होतं, गगनबाई हातीबाई म्हणून. तिचं खूप चाललेलं, चला चला. मग तिथे गेलो आम्ही. तिला साड्या घ्यायच्या होत्या कॉटनच्या, तर तिने 2-3 साड्या तिथे घेतलेल्या. ही साडी मलाही आवडली होती आणि याच्यात सेम ब्ल्यू कलरची होती, तीही छान आवडली होती. वहिनीसाठी आईला ब्लॅक कलरची साडी घ्यायची होती. आईला स्वतःसाठीही साड्या वापरायला घ्यायच्या होत्या डेलीसाठी, आणि कॉटनच्या घ्यायच्या होत्या, कारण की आमच्याकडे तुम्हाला माहितीच आहे जळगाव जिल्ह्यात किती गरम होतं, ऊन पण खूप असतं. आणि कुठेही असू द्या, जळगावमध्येच काय, यावर्षी तर नाशिकमध्येही प्रचंड असं ऊन आहे, म्हणजे ऊनपेक्षा उष्णता आहे. तर इतकं गरम होतं आहे ना, पहिल्यांदा असं इतकी हीट जाणवते. आणि पुण्यालाही सेम तसंच वातावरण होतं. या साड्या पण खूप आवडल्या होत्या, छान होत्या, अगदी मस्तच होत्या. नाशिक आणि पुण्याच्या कम्पॅरेटिव्ह ना 200-300चा फरक होता. याच्यातलीच माझ्याकडे साडी आहे, तर ती 1500 रुपयाची आहे, आणि इथे काहीतरी 1200 रुपये वगैरे होतं. तुम्ही इंस्टाग्रामवरती, गुगलवरती यांचे दुकानाचं म्हणजे सर्च केलं ना, तर लगेच येतं गगनबाई हातीबाई. आणि याच्यापुढे जे दुसरे शॉप दाखवणार आहेत ते पण एकदम मस्तच आहे. भरपूर अशा साड्या दाखवलेल्या त्यांनी, म्हणजे साड्या दाखवायला काही कमीच केली नाही, कंटाळा पण केला नाही. पण माझ्या डोक्यामध्ये ना दुसरंच दुकान बसलेलं होतं, म्हणून मग मला काही साडी वगैरे घ्यायची नव्हती, म्हणून मग मी फक्त व्हिडिओ केला आणि साड्या फक्त त्यांच्या बघण्याचा आनंद घेतला. टन महेश्वरी अनेक प्रकार होते त्यांच्याकडे, या पण छान होत्या. तर याच्यात ब्लॅक कलर पण मस्तच होता. आणि मग शेवटी दुसरी एक साडी फायनली घेतली आईने वहिनीसाठी. ती जवळपास 3-1 हजाराची होती, पण नेमकी मी तिची शूटिंग घ्यायला राहिली की काय विसरली असं झालं आहे. आज मी याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे साड्यांचा. छान छान, म्हणजे चांगल्या असं स्मूथ असं छान फील होईल नेसल्यानंतर साडी, असं कॉटन त्यांच्याकडे ॲवेलेबल आहे.
तर यांच्यापैकी एक साडी आईने घेतलेली. नंतर आम्ही गेलो ड्रेस घेण्यासाठी तर मनीष मार्केटमध्ये. पुणेकरांना हे सगळंच माहिती असेल तर इथे ना छान 100 रुपयात 50 रुपयात ज्वेलरी छान छान मिळत होती, गळ्यातले हार. पण असं काही मी घालत नाही म्हणून मग मला काही इतका इंटरेस्ट नव्हता. पण आईला तिच्या मैत्रिणी वगैरे असं ना घालतात हे असे हार फिरायला जाताना, मग त्यांना ते आवडतं म्हणून ते घेत होते. त्याच्या पुढे आलो आम्ही टावेल घ्यायला. मोठं शॉप होतं, छान होतं. इथे बेडशीट्स पण छान होत्या. मी एक बेडशीट्स घेतलेली आहे तर 900 रुपयाला मिळालेली आणि भरपूर होलसेल होतं म्हणजे जवळपास. तर छान वाटलेलं. नंतर ना 200 रुपयात 5 नॅपकिन होते इथे पुसण्या वगैरेसाठी आपल्याला यूज होईल असे. सोफा कवर होते, बरंच काही इथे ॲवेलेबल होतं. टावेलची क्वालिटी इथली चांगली होती, पण आमचं ना नेमकं त्याच्या आधी आईचे टावेल ना घेतल्या गेलेले होते तिथे आधीच्याच दुकानात रविवार पेठमध्येच. इथे भरपूर होते छोटे नॅपकिन, जेंट्स आपले नॅपकिन, लेडीज नॅपकिन सगळंच इथे अवेलेबल होतं. बेडशीट्स तर बघू शकतात. मला ना व्हाईट कलरच्याच बघायच्या होत्या यावेळेस. मी बघत होती पण भरपूर अशा व्हाईट बघितलेल्या. 900 रुपये 1000 रुपये अशी प्राईज होती किंग साईजच्या बेडशीट्सची. आणि मग एक ही ब्ल्यू कलरची मी फायनल केलेली. बहिणीने पण सेम तीच ब्ल्यू घेतलेली. काही बेडशीट्स वगैरे घेण्याचं काही असं निर्णय नव्हता म्हणून मग एक घेऊन आम्ही तिथून निघालो. पुढेच नंतर ना ड्रेसचं शॉप होतं. बहिणीने मागच्या वर्षी इथून या शॉपमधून कॉटनचे ड्रेस घेतले होते, ते अगदी छान निघालेले. मी याचा नंबर तुम्हाला देते, तुम्हाला मागवायचे असतील तर नक्कीच मागवू शकतात या शॉपमधून. तिचे ड्रेस अगदी मशीन वॉश केल्यानंतर पण कॉटनच्या ड्रेसची ना शायनिंग गेली नाही आणि कलरही गेला नाही, म्हणून मग ती मलाही इथे घेऊन आलेली होती. मी पण जवळपास 5-6 ड्रेस घेतलेले या शॉपमधून, तेही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. हे तिघही दादांना उत्साहाने ड्रेस दाखवत होते, कंटाळा करत नव्हते ना, म्हणून त्यामुळे ना म्हणजे ड्रेस बघायलाही छान वाटत होतं. नाहीतर ना आपल्याला घ्यायचं असतं, आपला बजेट कधी कधी नसतो, तरीही आपण तो बजेट तोडून घेणार असतो आणि ना ते दाखवत नाही ना, मग त्यावेळेस खूप दुःख होतं. हा ड्रेस पण खूप आवडला होता, पण ना स्लीवलेस होता, त्याला स्लीव्ज होत्या. पण मग मी विचार केला की नको ती झंझट, परत स्लीव्ज लावा आणि त्या फिटिंगमध्ये येत नाहीत ते, म्हणजे असं व्यवस्थित कम्फर्टेबल. एकदा स्लीव्ज लावल्यानंतर ना मला वाटत नाही, म्हणून मग मी तो कॅन्सल केलेला. सगळेच ड्रेस इथे आवडण्यासारखेच होते आणि रिजनेबल होते. महत्त्वाचं म्हणजे असं खूप महाग नव्हते, 1500-2000च्या आतच होते. खूप गर्दी होती कारण की आता पुणेसारख्या शहरात खूप मोठे मोठे शॉप टाकणं सगळ्यांना शक्य नाही होत. मग जितकी म्हणजे जागा असते तितक्यात लोक ॲडजस्ट करतात. तर ना खूप गर्दी होती, त्यामुळे मला जसं शूटिंग करता येईल ना तसं केलेलं. सुरुवातीला तर ते शॉप इतकं छोटं होतं, ते बघून मला असं वाटलेलं की अरे इथे चांगले कपडे असतील की नाही. पण ज्यावेळेस दाखवत होते ना त्यावेळेस खरंच छान होती, क्वालिटी पण उत्तम होती. आणि कॉटनचे असल्यामुळे ना जरा म्हणजे फंक्शनवाले पण होते. पण कॉटनचं कसं गरम झालं ना तरीही आपल्याला छान फील होतं, प्रवासात छान फील होतं, फंक्शनला जाऊ द्या तरीही कॉटन चांगलं वाटतं. म्हणून मग मी आता सध्या कॉटनलाच प्राधान्य देत आहे. सगळेच ड्रेस मस्त होते. हा पण ड्रेस छान होता, मलाही आवडलेला, बहिणीलाही आवडलेला. हा ड्रेस ना मागच्या उन्हाळ्यामध्ये माझ्या बहिणीने घेतला होता, तर अगदी छान निघालेला आहे. ती अजूनही वापरते, जसा तसा नवीनच दिसतो. तर मग त्यामुळे तिनेही घेतला तो आणि मी यावर्षी घेतलेला आहे. हा पण छान होता, पण लाईट कलर होता म्हणून मग मी हा घेण्याचं टाळलं. दोन बहिणी पण दोघांच्या स्वभावात पण किती बदल असतो ना. माझ्या बहिणीला लाईट कलर्स आवडतात आणि मला डार्क कलर्स आवडतात, त्याच्यामुळे ना मग दोघांची चॉईस बदलते. तरी यावेळेस मी तिच्या चॉईसप्रमाणे कपडे घेतलेले आहेत. तसं मला डार्क कलर खूप आवडतात आणि म्हणजे लाईट कलरही आवडतात तसं नाही, पण मला असं डार्क कलर जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतात. हे सगळे बाजूला काढले होते आणि त्यापैकी सिलेक्ट करायचे होते. तर मलाही कन्फ्युजन होतं की नेमकं कुठलं काढायचा आणि कुठला बाजूला काढायचा. हे ऑरेंज कलरचाच हा दुसरा कलर होता, तर हा पण छान होता. सगळंच एकदम असं वाटत होतं अरे
कुठला घेऊ आणि कुठला नको घेऊ की बघू शकतात गर्दी आतमध्ये किती आहे. दुकानाचं नाव आहे नीळकंठ, अगदी मनीष मार्केटला शेवटचं शॉप आहे. तुम्ही पुणेकर असाल तर नक्कीच जाऊन बघा. छान छान ड्रेस इथे ॲव्हेलेबल आहेत. ड्रेसची खरेदी झाली, मग नंतर मी शेवटी त्यांना संगम साडीजमध्ये घेऊन गेली होती आग्रहाने की चला बघा एकदा. तिथेही आईने बहिणीने बरीच खरेदी केलेली आणि मग आम्ही नंतर ना घरी जायला निघालो. घरी जाताना ना म्हणजे तुळशी बागेतून हा एक वेगळा म्हणजे एका बाजूला राम मंदिराकडे पितळी बाजार आहे आणि हा दुसऱ्या बाजूला आहे. तर दोघंही ठिकाणी म्हणजे छान छान वस्तू आहेत ॲवेलेबल. नंतर देव ना प्रभू नावाचं शॉप आहे. मी पूर्वी आत्ताच दाखवलं बाहेरून. त्यांनी ना ॲक्च्युली शूटिंग करू दिली नव्हती. तर त्यांच्याकडे ना अँटिक देव छान आहेत, इतरांकडे पण आहेत, पण ते फक्त देवांसाठी प्रभू नावाचं शॉप या तुळशी बागेमध्ये म्हणजे चांगलं दिसलेलं, मला प्रसिद्ध वाटलेलं आणि खूप सुंदर सुंदर तिथे देव अवेलेबल आहेत. मग पुढे आलो संगम साडीमध्ये. आईची आणि बहिणीची ना इच्छाच राहिली नव्हती, कारण की 6-6:30 वाजले होते आणि घरी जायची खूप घाई झाली होती, कारण की मुलं आम्ही घरी टाकून आलेलो होतो. मग इथे आलो काय, मला असं वाटत होतं रस्त्याने रिक्षाने जाताना की जर चांगल्या साडी नसतील इथे तर मला ह्या दोघीही रागवतील, उगाचच घेऊन गेली. पण इथे आल्यानंतर येण्याचं सार्थक झालं असं वाटलं बरं. सुरुवातीला आम्ही गेलो ना त्यावेळेस आम्ही तिघीच होतो आणि नंतर 2-4 मिनिटांनी इतकी गर्दी झाली या दुकानात की मला म्हणजे आम्हाला उभं राहायलाही जागा नव्हती आणि आमच्याकडे इतक्या बॅग्स होत्या तर तीही ठेवायला म्हणजे अशक्य झालं होतं. बाहेर बॅग ठेवाव्या लागल्या, एक जणाला बॅगेवरती लक्ष ठेवावं लागत होतं. बाहेर कॉटनच्या साड्या बघू शकतात किती छान आहेत, खरंच छान आहेत खूप. या साड्या बाहेर 1,500-2 हजाराला मिळतात, त्या अगदी 1,000 रुपये, 1,100 रुपये, 800 रुपये, 750 रुपये अशा किमती तिथे अवेलेबल आहेत. ही चॉकलेटी साडी 1,100 रुपयाची होती. सगळ्या काकांना ज्यावेळेस कळलं की मी यूट्यूबसाठी व्हिडिओ करते तर इतक्या उत्साहाने ते साड्या दाखवत होते की म्हणजे गर्दीतसुद्धा त्यांनी माझ्यासाठी वेळ दिलेला. मला हे मात्र खरंच छान वाटलं. भरपूर अशी नावं सांगत होते साड्यांची, पण मला पण काही म्हणजे मी साड्यासारख्या नेसत वगैरे नाही, त्यामुळे मग मला पण एवढा इंटरेस्ट नव्हता. या साड्या पण फार छान होत्या, पण बहिणीला आणि आईला खूप आवडलेल्या. आता आई तिथेच राहते पुण्यात, म्हणून मग आई तर नेहमीच जाणार. आम्हाला नंतर ना इतक्या साड्या दाखवत होते, पण आईने आणि बहिणीने त्या गगनबाई हातीबाई शॉपमध्ये 2-2 घेऊन टाकलेल्या होत्या, म्हणून मग त्यांनी इथे परत 2-2 साड्या घेतलेल्या आणि मी एक साऊथ इंडियन घेतलेली आणि जी तुम्ही चॉकलेटी कलरची बघितलेली ना आधी ती साडी एक घेतलेली 1,100 रुपयेवाली आणि आपली साऊथ इंडियन 800 रुपये की 700 रुपयाची आहे ती, म्हणजे जी व्हाईट पीच कलरमध्ये येते ना ती घेतलेली. ही व्हाईट ग्रीन येलो कॉम्बिनेशनची साडी मला खूप आवडली होती, आईला पण आवडली होती, पण बहिणीला घ्यायची होती ना आईला पण घ्यायची होती आणि एकच साडी होती. आणि नंतर दुसऱ्या अजून साड्या दाखवल्या तर दोघींपैकी एकानेही साडी घेतली नाही, नाहीतर मला ही खूप छान वाटली होती. ही पण 1,000 रुपयाच्या आतच होती. नंतर हे आपले जे ब्ल्यू कलर, ही तर ट्रेंडिंग साडी आहे. ही म्हणजे सगळ्यांनाच आवडते, हिच्यातलं कुठलंही कॉम्बिनेशन सगळ्यांना आवडतं. ही ब्लॅक कलर पण फार छान होती. ह्या प्रिंट जरी मोठ्या असल्या ना पण नेसून फार छान दिसतात. ज्यांना कॉटन आवडतं, ही ब्ल्यू कलरची साडी आईने घेतलेली आहे, 800 रुपयाचीच आहे फक्त आणि इतकी सुंदर साडी आहे ना. 800 किंवा 1,000 एवढीच असेल हिची किंमत. ही ग्रीन पण छान होती. मी एक येल्लो कलरची साडी घेतली होती आणि बहिणीने चॉकलेटी कलरची. नंतर घरी आल्यानंतर आम्ही परत एक्सचेंज केली, तिला येलो दिली आणि मी चॉकलेटी कलरची घेतलेली आहे. ज्यांना कॉटन आवडतं, वर्किंग वुमन असू द्या, त्यांच्यासाठी तर हे बेस्ट ऑप्शन वाटला मला, कारण की वर्किंग वुमनला दिवसभर साडी ज्यावेळेस नेसायची असते किंवा ज्या स्त्रिया नेहमी साड्या नेसतात त्यांच्यासाठी ना कॉटन हे बेस्ट म्हणजे आहे. आणि आता सगळीकडेच गरम होतं, म्हणजे असं कुठलंही थंड शहरसुद्धा आता गरमच व्हायला लागलेलं आहे. हा थोडा कॉटन प्लस सिल्क असं मटेरियल होतं, छान होत्या या पण. भरपूर अशा दाखवत होते काका आणि कंटाळा करत नव्हते वयाच्या हिशोबाने, तर तेही मला फार छान वाटलेलं. आणि आमची खरेदीच्या बॅग्स बघू शकतात तुम्ही, इतकं सारं काही यामध्ये होतं आणि ते मी सांभाळत होती, बाकीचे जण दुकानात होते, परत आईमध्ये सांभाळत होती, मग मी मध्ये जात होती, असं आमचं अल्टरनेट चाललेलं होतं.
दुकानात गर्दी वाढतच चाललेली होती आणि मग नंतर ना घरी येण्याची वेळ झाली. आम्ही घरी निघालो. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. ड्रेसच्या दुकानाचा नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे, तो नक्की बघा. ड्रेसच्या दुकानाचा नाही आहे.